ह्याचाच अर्थ आळशी बसलेत नव्हे, नाही तर काहीच न करून प्राणी म्हणजे समर्थांनी म्हटलेलं आहे, आम्ही पडलोय अंतरुणावर का काहीच न करून प्राणी, असा त्याचा अर्थ नाही. याचा अर्थ असा उगीच यातायाती करायची गरज नाही. शांतपणे मन स्वच्छ शुद्ध ठेवा. आपणच तपासा, दुसऱ्या कोणी म्हणायला नको. आपलं मन शुद्ध आहे की नाही दुसऱ्याने सांगायचं नाही, आपणच बघावं काय होत आहे. त्यामुळे सगळं आपण जे ऐकतो, ऐकताना सुद्धा थोडा विचार असा करायला लागतो. एका ग्रंथे निश्चय केला दुर्याने उडवला, म्हणजे श्रवण सुद्धा विचाराने करावं. एकाने सांगायचं ध्यान करायला पाहिजे, दुसरा एक सांग ध्यानात काही नाही, नाम घेतलं पाहिजे. झालं. अहो काल कुठे जरा बसायला लागलो होतो आम्ही, निमित्तालाच टेकलेलं आपण. त्यांनी सांगितलं की ध्यानाची काही गरज नाही, नाम घेतलं की चालतं. पण ध्यान कशासाठी, नाम कुठं जायचंय आपल्याला हे कळलं का? मग परमार्थ निम्मा अधिक कळण्यावर अवलंबून आहे. जितकं आपल्याला कळेल तितकं करणं थोडं आहे. हेही वाचतायत, तेही वाचतायत, तेही वाचतायत, ह्याची पुस्तकानं वाचतायत, त्याची पुस्तकानं वाचतायत. सध्या काही फार वाचायचं नाहीये, थोडं वाचायचं आणि करायचंय. आणि करायचं म्हणजे असं सांगितलं तसं प्रत्येक कृतीनं काही करायची नाही. भक्ती देखील खूप कृती नाही आहे काही, तासन तास देवापुढे बसलेत असं काही नाही आहे. भक्तीची कृती पहिल्यांदा, कृतीच्या अंगाने भक्ती प्रथम करायची, आणि मग भक्त झाला की मग तो बोले ते स्तवन, तो देखे ते दर्शन, अधूया मज गमन, तो चाले तेची, तो करी ते तुली पूजा, तो कल्पी तो जपू माझा, तो असे ते कपिध्वजा समाधी माझी. तो नुसता जरी बसला असला भक्त, काही करत असला भक्तीच. त्याचं कारण तो त्याच्यापासून वेगळा नाहीच आहे. आता तो जे जे करतो आहे ते भक्तीतच जमा झालेला आहे. पण तसं न होता आपण नुसतं जर म्हणायला लागलो, जे एखादे आजोबा सगळं काही करून इजीचेअरवर पडलेले आहेत आणि त्यांचा नातू काहीच न करता आजोबांच्या शेजारी इजीचेअर घालून पडलेला आहे, दोन्ही सारखे म्हणता येतील का? त्याच्यामध्येच आहे मला वाटतं की मरकट गेला स्तंभावरी, अशी काहीतरी होई याच्यामध्येच आहे. म्हणजे हा उंच जागी बसला मग तेही उंच, दोन्ही सारखे होतील का? ते सगळं करून बसलेले आहेत आणि तुला अजून सगळं करायचं आहे. या दोन्हीतला फरक आहे. संत सगळं करून शांत बसतात, पण शांत बस माताचे म्हणे त्याच्यामध्ये आहे. कृष्णमूर्ती जसं सांगत असत त्याप्रमाणे की काही करायचं नाही, अंडरस्टँड असं म्हणत असत. मग काही मंडळी सांगतात हो कृष्णमूर्तीने सांगितलेलं आहे साधना नकोच आहे, आपण तेच आहोत. हो बाबा, आपण तेच आहोत हे कळायला तुला साधना केली पाहिजे. तू पहिल्यांदा साधना करत तिथपर्यंत गेलास कि मग लक्षात येतं. ज्ञानेश्वरांच्या फार सुंदर ओव्या त्याच्यावरती की ज्या ठिकाणी हे सगळं संपतं, बुद्धीची धाव संपते, कर्माची धाव संपते, जिथं ती संपते तिथं तेच सापडतं. बघा मी जास्तीत जास्त तुम्हाला आता खोलात 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 करून सांगते. जोरी धडपड 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 करताय ना तोपर्यंत सापडत नाहीये. पण ती धडपड पहिल्यांदा करायला पाहिजे, योग्य दिशेने करायला पाहिजे. आणि इथं समर्थांनी तेच म्हटलेलं आहे. मी तर नाव सुद्धा लिहून ठेवलंय कृष्णमूर्ती म्हणून. साधनी जे साधावे ते आपणची स्वभावे, ते तर साधकाच्या नावे शून्याकार. साधना करून जे साधायचं आहे ना ते आपणच आहोत, पण ते आपणच आहोत हे कळायला पहिली साधना करायला पाहिजे. आणि पहिली साधना करायला पाहिजे म्हणजे साधनेने जेव्हा चित्त शुद्ध होईल तेव्हा लक्षात होतं अरे तोच तर मी आहे, वही तो आहे, आणि मीच आहे नव्हे, वही तो आहे, अरे सर्व तेच तर आहे. मग आता भेटायचं कुठं कुठं कोणाला भेटायचं? अखंड इतर भेटी रघुराज योग, अरे अखंड भेटच आहे बाबा. मग काय झालं? वियोग कधी झालेलाच नव्हता. मग आता भेटायचं काय? पण झालं ना आपल्या अज्ञानामुळे आपण वेगळे झालो. जसं मी आता स्वामीजींना विचारलं होतं की सूर्य आणि त्याचं प्रतिबिंब इथं पाण्यात आहे, या प्रतिबिंबाला बिंबाकडे पोचायला किती प्रवास करायला लागतो, काय करायला लागतं?
काही करायला लागत नाही. ते पाणी आटलं की तिथं प्रतिबिंब नव्हतंच मिळत. तसं आपलं देहाविषयीचं देह संग सुटला, ममत्व सुटलं की तो जीव नव्हताच, ते ब्रह्मच होत. ते व्हायला पाहिजे. देहाची आसक्ती सुटली तर देह साठायचं नाही आहे. तर विदेही कुठेतरी भोगी होती तुमची तिथे. देहीच विदेही भोगू दशा असं जे आहे का, विदेहीपणे मुक्ती भोगीत जावे, याचा अर्थ असा देहातच तो आहे. देह टाकायला लागत नाहीये. ते 2-3 प्रकार आहेत, जीवन मुक्तावस्था, विदेहावस्था. फार सांगायला आले तर सगळं लक्षात राहणार नाही. देहातच आहे पण देहापासून सुटलेला आहे. तसं नारळामध्ये खोबरं आहे पण पाणी आटलेलं आहे त्याच्यात, आता खडखड वागतोय, आहेत नारळातच, परंतु कशालाही चिकटलेला नाही. कोणत्याही क्षणी मुक्त आहेत. जीवन मुक्त दशा अमृतानुभवात दिलेले. जीवनमुक्त कसा असतो, संत कसे असतो, ते सगळ्यात असताना दिसतात. समर्थाने म्हटलेलं आहे त्याच्या ठिकाणी. तो आहे खनाळामध्ये जाऊन राहील. उपाधीशी विस्तारावे. उपाधी विस्तारतो की आपण अडकलो त्या उपाधीमध्ये. उपाधीशी विस्तारावे परी उपाधी तर न संपावे. सगळ्या उपाधी हात आहेत पण असा बोध असतो त्याचा, तो तर करतोय. मी आहे कुठे, या देहाकडून करून घेतोय पण करणार तो आहे. इतकं क्लिअर अंडरस्टँडिंग आणि त्यात पक्क झालं पाहिजे. मग साधकाची संदेह वृत्ती पुढे होत असे निवृत्ती, असं काहीतरी तो साधकाची थोडी संदेह असतो, खरंच काय असं आहे कसं आहे. आणि सिद्ध पुरुषाला खात्री झालेली असते, मी तोच आहे, शंकाच नाही मला काय. असं जेव्हा होतं तेव्हा त्याला सिद्ध झाला, पूर्ण झाला. आणि ती पूर्णावस्था देखील त्याला पुन्हा मुरवावी लागते. त्याला पुन्हा 12 वर्ष. म्हणजे आपलं टाइम टेबल लिहून ठेवा. पण निराश होण्याचं कारण नाही. जेवढं झालंय ते घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे. आणि मुख्य म्हणजे अंतिमती सा गती. अहो मग अंतकाळी बघू, अंतकाळी होणार नाही. आत्तापासून करायला लागला तर कदाचित, नाही तर त्या वेळेला त्याला बोलवा, याला आता कशाला बोलवा, आता तिकडं बघा. ते नाही, ते जावई आलेत, अहो हलवून त्याला जावई आलेत. त्यांनी खरं म्हणजे सांगून ठेवायचं जवळच्या माणसांना. म्हणजे आपले मी सांगितलं त्यांना की अशा वेळेला कोणी बोलवायचं नाही. त्यांना सांगायचं ते साधक आहेत, आपल्या ह्याच्यात जाऊ. काय करायचं आता, जावयाला भेटून आणि नातवाला भेटून आणि पणतूला भेटून झालं भेटायचं, झालंय भेटून. आता त्या क्षणाला त्या व्यक्तीला ती साधक जर असेल तर त्याला एकांतात शांत बोलू द्या. खाली उडून उडून आणून, अहो पाणी मारून डोळे उडून काय बघायचं आता, आहे काय बघण्याजवळ. त्याची गती तिकडे उडदो चाललेली आहे. नंतर देखील गेल्यावर रडून रडून जणू आपलं प्रेम व्यक्त करत असतो. अहो जाऊ दे त्याला आता आपल्या दिशेनं. जे करत असताना असेपर्यंत जेवढं केलं ना पुरे, आता त्याला आपल्या दिशेनं जाऊ दे, आनंदाने जाऊ दे. हे साध्या साध्या गोष्टी असतात पण आपल्याला त्याच्याला वाटतं की प्रेम दाखवलं पाहिजे. दाखवायला नको असलं तर कळतं आपण. आणि ते प्रेम नसतं, ममत्व असतं. ते ममत्वात आपणही गुंतू नये आणि दुसऱ्यालाही गुंतू नये. असा हा सगळा परमार्थ मार्ग आहे. त्या तऱ्हेनं जाण्याचा प्रयत्न करावा. जे मला माझ्या सद्गुरूंनी सांगितलं, जे मी अनुभवते आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न केला आहे. आपणही त्या मार्गाने जावं आणि एक दिवस म्हणता यावं, सार्थक वाटे झाली यावेचा. सार्थक जीवन झाले जन्माचे सार्थक असं म्हणतात. केव्हा जन्माचं सार्थक होतं, जीव जेव्हा आत्मरूप होतो तेव्हा. असं सार्थक करून घ्यावं. आता बंगला बांधला आणि सार्थक झालं, हे असलं काही सार्थक नसतं. तेव्हा जेवढं सांगता आलं तेवढं सांगितलं. त्या निमित्तानं आपल्या सगळ्यांचा परिचय झाला. सगळ्यांचे चेहरे काही माझ्या लक्षात राहणार नाही, पण चेहरे लक्षात राहण्याचं कारण नाही, अंतःकरणात जर काही बसलं थोडंसं. तर सद्गुरूंनी जी मला आज्ञा केली होती, कारण मी त्यांना म्हणत असे की स्वामी मला हे काही नको, मला एकांतात छान राहू दे, मी ऐकीन वाचीन मस्त बसेन आपल्या ठिकाणी. तर त्यांनी सांगितलं नाही. असं केल्यामुळेच आज समाजाला नेमका परमार्थ, शुद्ध परमार्थ कळत नाही आहे.
तर शुद्ध परमार्थ जर लोकांपर्यंत पोचवायला हवा असेल तर आपल्याला जेवढा कळला, आणि कळला म्हणण्यापेक्षा केवळ शब्द ज्ञान नव्हे, जो आपण अनुभवला तोही लोकांपर्यंत पोचवला पाहिजे. कारण अनुभवला ह्याचा अर्थ सुद्धा खरं सांगायचं म्हणजे तो अनुभव असं देखील नसतं, त्याचा अनुभव इतरांनी घ्यायचा असतो. गुळ आपल्या गोडीचा अनुभव घेत नसतो, त्या गुळाची गोडी इतरांनी चाखायची असते आणि त्यांनी गोड व्हायचं असतं. तसं संतांचा अनुभव आपण घ्यायचा असतो आणि आपणही त्याप्रमाणे होण्याचा प्रयत्न करायचा असतो. त्याप्रमाणे सद्गुरूंच्या आज्ञेने, समर्थांच्या, ज्ञानेश्वर माऊलींच्या, स्वरूपानंदांच्या कृपेने मला आनंद एवढाच होतो रात्री झोपताना, आज एक दिवस तुम्ही मला दिलात ग्रेस. पण वयाच्या आता 79व्या वर्षी ते एवढं बोलवतात, करून घेतात, त्या रात्री मला समाधान एवढंच वाटतं की तुम्ही जे मला दिलं ते ह्या लोकांपर्यंत मी पोचवलं आहे. आता पुढे तुम्ही बघा, कारण मी काय करणार, हा जीवाची ताकद ती नाही आहे. पुढे काय करायचं तुम्ही बघायचं. तुम्हीच बोललाय, बोलवून घेतलेलं आहे. आता म्हटलं तसं ओम तत्सत ब्रह्मार्पणम् असतं. हरि ओम. जय जय रघुवीर समर्थ. तुमच्या प्रश्नाचं जे काय उत्तर म्हणलं ना, नुसतं तेवढं सांगते बरं का. परब्रह्म तेही निवळे असं जर तुम्ही विचारलेत ना, की परमार्थात माया विवेके मावळे, सारासार विचार कळे, आणि परब्रह्म तेही निवळे. हा निवळे हा शब्द 2 ठिकाणी आलेला आहे समाधीत. निवळे याचा तर पाणी जसं खराब असतं ना, ते तोटी टाकली की निवळतं, तसं अंतःकरण शुद्ध झालं की तो परब्रह्म जे आत आहे ते आपल्याला स्पष्ट होतं. आणि आपल्याला चित्त शुद्ध करणं एवढंच काम आहे आपल्याला. तसं ते हे सगळे ग्रंथ आपले खाली विक्रीसाठी ठेवलेले आहेत. नंतर जरी आपल्याकडे लागले तर इथं सुद्धा आपले बरीदातांकडे त्या हे बघतात ना का, त्यांना जरी सांगितलं तरी त्यांचं माझ्याकडे येणं जाणं असतं. आपल्याला ग्रंथ आणूनही देऊ शकतील. आणि ह्याच्यामध्ये सगळे जे ग्रंथ आहेत ते ग्रंथ अनुभूतीवर आधारलेले, नुसते शास्त्राची नुसती पोपटपंची त्याच्यात नाही. माझं जीवन सुद्धा कसं घडलं असं ते सद्गुरूंच्या सान्निध्यात ते 5 भाग आहेत. ते असेच आहेत की स्वामींचा माझा संवाद आहे. माझ्या आलेल्या शंका, त्याला त्यांनी दिलेली उत्तरं, हे सगळं स्वामीजींच्या शब्दात ते सगळे शब्द आहेत. त्यांच्या कॅसेट्स करून घेतल्या होत्या आणि त्या कॅसेट्सवरून हजारो कॅसेट करून घेतल्या होत्या. त्या कॅसेट्सवरून ते लिहिलेलं सगळं लिखाण आहे. त्यामुळे ते साधकांच्या दृष्टीनं अतिशय उपयोगी आहे. आपल्याला जसं काही आवश्यक वाटेल त्याप्रमाणे घेऊ शकतो. अमृतवाणीने सुषमाताईने आपल्या सगळ्यांना अगदी खेळवून ठेवलं. काय ध्यान आणि ध्यान तप वगैरे करणारे ऋषीमुनी आहेत, बरं, तर त्यांच्या स्वभावात कडकपणा जास्त वाटत होता. म्हणजे शाप वगैरे द्यायचे वगैरे असं एवढं ध्यान तप करून असं काय नाही. म्हणूनच तुमचे प्रश्न एकदा समजून घेते आणि मग सगळं काय काय ते उत्तर देते. आणि कुणाचा प्रश्न तिकडं कोपऱ्यात, इकडं तिकडं. आणि संत हे संतांचे जे आपण जे अक्काबाई, वेणाबाई वगैरे हा आहेतच, पण तरी एकंदर टोटली संतांची संख्या बघितली तर त्याच्यात स्त्रियांची संख्या फारच कमी आहे. हो, बरोबर. तर म्हणजे स्त्रिया काही म्हणजे असे केपेबल नाही तर काय बांधतात फार. स्त्रिया संत कमी का? थोडं अजून पुढे सरकून घेता आलं तर बघा. कोणाचा प्रश्न? तुम्ही आजच आलात का? काल आला नव्हता का? प्रपंच परमार्थ झाला. आता आपला कधी होणार ते बघा. म्हणजे बोलून झाला. प्रश्न संपले? प्रश्न संपले का सगळ्यांचे? म्हणजे विचारून संपले का? तुम्ही आज आला होय? काल कुठे मारली? हे सुद्धा संवाद जो आहे ना, तो असा अगदी गंभीर आणि सिरियस अशा वातावरणात नसावा. असं खेळ सोप्या शब्दात सांगायचा मी प्रयत्न करते जास्तीत जास्त. कारण अध्यात्म हा विषय तसा गूढ आहे
पण भाषा ही गूढ वापरली म्हणजे मग सगळं डोक्यावरनं जातं. तसं न होता सोपं सोपं करून सांगते आहे. पण शब्दाने सोपं म्हटलं तरी देखील प्रत्यक्षात करायला अवघड आहे. किंवा आता एक प्रश्न असायचा जे म्हणतो परमार्थ अवघड का झाला. तरी 10 प्रश्न झाले की हो, तासात आपल्याला संपवायचं. तुम्ही सुरू करा मग. आपल्याला काय पहिली प्रार्थना वगैरे म्हणजे आली. आता सगळी मंडळी आली, सीटा भरल्या सगळ्या. आता त्यामुळे आपल्याला सुरू करायला हरकत नाही आहे. अजून सुद्धा जरा सरकूनच घ्या, कारण तिकडून मंडळी आली की त्यांना बसायला थोडी अवघड होत. समर्थ व्यासपीठाच्या प्रथेप्रमाणे 5 श्लोकांचं पठण. श्रीराम जय राम जय जय राम. 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 श्रीराम